कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होतीये। पलूस तालुक्यामध्ये गावांचा संपर्कही तुटलाय। नागठाणे शिरगाव या गावांचा संपर्क तुटलाय, तर नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेलाय। पाणी पातळीत 15 फुटांची वाढ झाली आहे। सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहतीये, मात्र नागठाणे बंधारा पाण्याखाली गेलाय। बंधाऱ्यावरती पाणी आले, त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूकही ठप्प झाली आहे। तर बुर्ली, आमणापूर, धनगावच्या नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी शिरलंय। आमणापूरच्या स्मशानभूमीत सुद्धा पाणी शिरलंय, त्यामुळे या ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। हळूहळू कृष्णेची पाणी पातळी वाढत चालली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडनं। शरद, काय सध्याचे कृष्णा नदी काठचे अपडेट? सध्या पाऊस जरी थांबला असला सकाळपासून, पण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे। या पावसामुळे सांगली जिल्ह्याची कृष्णेची पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। सध्या 15 फुटाने वाढलेल्या आणि पलूस तालुक्यातील शिरगाव, नागठाणे या गावचा संपर्क या पावसामुळे तुटलेला आहे। नागठाणा हा पूर्ण बंधाऱ्याखाली गेलेला आहे। तेथील आमनापूर या गावातील स्मशानभूमीपर्यंत पाणी आलेलं आहे। कृष्णा नदी पात्रातून बाहेर पडलेली आहे आणि काही गावांचा आता संपर्क तुटलेला आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद। तर आपण बघतोय अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि मुसळधार पाऊस हा नदीपात्र आणि परिसरात झालाय।